आता श्रीकृष्ण म्हणतात की ज्यांना मी आपल्या अंतःकरणात जागा देतो त्या भक्तांचे लक्षण आहे का. आता बघा श्रीकृष्ण म्हणतात म्हणजे साकार की मी पुन्हा लोकांना आपल्या अंतःकरणात जागा देतो. समुद्र खवळला असता जलचरांना जसे त्याचे भय वाटत नाही. आता समुद्रात किती प्रकारचे मोठे मोठे जीव असतात, किती लाटा जोराने आले पण त्यातल्या आतल्या जीवांना भीतत नाही. पाणी किती खालवर होते त्यांना भीती नसते कारण ते समुद्रात असतात. तसा भक्त असतो. किती जीवनात दुःखाच्या लाटा आल्या, किती संकट आले तर तो घाबरत नाही का म्हणतो माझ्या पाठीचे गुरु आहे. त्यांना काय वाटतं आम्ही समुद्रात आहे कारण समुद्राचं पाणी बाहेर जात नाही. म्हणजे किती जर खवळलं तर त्यातल्या खवळलं म्हणजे आपल्याला बाहेर फेकत नाही. हे कुणाचा विश्वास सांगितलंय, जलचर प्राण्यांचा. आम्ही एवढं संकट आलं तर रामायण करायचं, आम्हाला महाभारत करायची सवय लागली. रामायण तर येतच ना आम्हाला करायला, पण आम्हाला महाभारत लगेच कळते. आमच्या बाबतीतच असं घडतं, आम्हीच असं का केलं. बाबा भगवंत काय आमचा वैरी थोडी. आम्ही एका जन्मात जे केलं ते पुढे आल्यानंतर का घाबरायचं बरं ना. आपण आता करतोय ते पुढे आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही. पण आपल्याला असं वाटतं पुढं नको, तर मग पुढे मुक्तीला आपल्याला जर निराकार व्हायचं असेल तर तुम्हाला आत्तापासून निराकार व्हायला पाहिजे. म्हणजे मान नाही, सन्मान नाही, खायचं नाही, प्यायचं नाही, कशात जीव नाही पाहिजे, तर तुम्ही मला परत जन्माला येत नाही. जर तुम्हाला असं वाटतं ना नकोच मनुष्य दे परत, तर मग तुम्हाला आत्ता ह्या मनुष्य लोकात पूर्णपणे निर्विकार राहायला पाहिजे. जमणार आहे बघा, जमते का पूर्ण निराकार राहायचं, जमणार आहे का नाही ना, नाही झालं. आपण मग काय झालं मुक्ती आणि मोक्ष ह्या चक्रात फिरत राहणार आहे. कारण आपण तिथपर्यंत जाऊ शकतो. तिथपर्यंत जाण्यासाठी आपल्याला तेवढं परमेश्वराशी एकरूप व्हावं लागणार आहे. आणि एकरूप झाल्यानंतर कशाला कोणी येणार आहे कोण जाणार आहे. पण या ठिकाणी जर आपण असं म्हणलं माझ्याच बाबतीत का घडतं, आम्हीच असं काय केलं, आमच्याच बाबतीत असं घडतं, आम्ही कुणाचं काय केलं, हे सगळे तर्कवितर एक प्रकारे आपल्या मनाला काय म्हणतात, आपल्या मनाला एक प्रकारे एक आधार देण्याची, म्हणजे खोटं मनाला एक एक मनाला समाधान खोटं देण्याची. पण बाबा जे केलंय तेच पुढे आले ना. भगवंत काय आपल्या परक्याचा भेद नाही करत कारण सर्व जीव त्याचेच आहे. आणि म्हणून